फ्रेंड्स, आता आम्ही ना दौंडची यात्रा वगैरे पाहून आता आम्ही पुढे चाललेलो आहोत सिद्धटेकच्या गणपतीला. तर सिद्धटेकचा गणपती हा आमच्या इकडे ऑन द वेच लागतो आणि म्हणून मग आम्ही दर्शन घेऊन जात आहोत पुढे. तर दाखवते मग तुम्हाला. ॲक्च्युली आज मी तुम्हाला ठरवलं आहे की पूर्ण हा जो आजचा व्लॉग आहे तो एकाच ह्याच्यामध्ये शूट करायचा आहे. त्याच्यामुळे आणि इकडे फोनसोबत खेळत आहे. माझ्या फोनमध्ये रेंजच नाही लागत आणि अन्वीच्या फोनमध्ये सध्या रेंज नाही आहे. आणि अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत. हे रस्त्यांवरती खूप सारे मृगजळ दिसत आहेत, म्हणजे पाण्याचा भास होत आहे. आणि खूप कडाक्याची ऊन आहे, म्हणजे कडाक्याची थंडी जशी असते तसं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. आणि हे पहा, नेटच नाही, रेंजच नाही. आणि इथे आता सिद्धटेकची नदी लागेल आणि खूप असं हे. आणि आम्ही आता काष्टीची यात्रा ही, मी दौंडची यात्रेचा जो ब्लॉग आहे ना फ्रेंड्स तो सेपरेट शूट केलेला आहे. तर तुम्ही तोही ब्लॉग पहा. माझा दौंडच्या यात्रेचा जो सेपरेट ब्लॉग आहे तो मी काढलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी असं ब्लॉगिंग काही केलेलं नाही, जस्ट मी शूट केलेला आहे. तो विदाऊट साऊंडचाच मी तुम्हाला दाखवेल. आणि मग अशा प्रकारे आहे पहा. इकडे आता असं जात आहोत. आता हा रस्ता जवळपास तुमच्या ओळखीचा झाला असेल फ्रेंड. आपण ह्या रोडनी कित्येक वेळा आलेलो गेलेलो आहोत. फक्त आम्ही निघालेला आहोत आणि आमचा अवतार काही असा झालेला आहे. आणीची आजी आणि आणीचे पप्पा असे पुढे बसलेले आहेत. दोघे जण एन्जॉय करत आहेत. आम्ही इकडे एन्जॉय करत आहोत. आणि इकडे थोडंसं एन्जॉय म्हणजेच की आपला निसर्गाचा आनंद घेत आहोत आम्ही. हे फ्रेंड्स, आता आम्ही जाता जाता ऑन द वे ना गारवा प्युअर व्हेज मध्ये जात आहोत. एवढ्या कडाक्याच्या ऊन मध्ये गारवा नाव ऐकून आम्हाला असं वाटतं की इथे आता गार असणच. तर फॅमिली रेस्टॉरंट आहे, तर आम्ही चाललेलो आहोत. चांगलं शौचालय पण दिसत आहे तिथे. होप्स होती तिथे गार हवा असेल. गार आणि तिथं 50% डिस्काउंट पण दिलेला आहे. अरे वा वा वा. 20 रुपयाची चपाती असेल तर आपल्याला तिथं 10 रुपयातच मिळण्याची शक्यता आहे. तर चांगलं आहे गारवा हॉटेल. तर आपण पाहू. तर हे पहा, अशा प्रकारे त्यांनी बॅनर लिहिलेले आहेत. आणि आम्ही अशी गाडी घेऊन आलेलो आहे आणि हॉटेल इज क्लोज्ड, बंद आहे हॉटेल. त्याचं थोडंफार खिडक्या बिडक्या चालू असतील तर देतील आपल्याला, ते पण काय माहिती. बहुतेक बंदच आहे हॉटेल. नो स्मोक. गारवा हॉटेलने दिलेलं आहे. हो का तर गारवा हॉटेल आहे बंद. आणि आता आपण जात आहोत पुढे. अजून दुसरा गार हवा शोधत शोधत, गारवा शोधत शोधत आता आपण असं पुढे चाललेलो आहोत. या शौचालयाचा आपल्याला काही उपयोग झालेला नाही. इथे विहीर आहे. काय टाकून दिले? हा, हे पहा फ्रेंड्स, असे खरबुजांचं शेत आहे फ्रेंड्स. आणि खरबूज आणि ते मालकच आहेत जे त्यांना सांगत आहेत बंद बंद. आता आपण सिद्धटेकच्या दिशेने चाललो आहोत, पण आम्ही गणपतीला पाया पडायच्या आधी म्हणलं जेवण वगैरे करून मग जावा. तर अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहोत. तर अशा प्रकारे मग आम्ही आलेलो एक श्री व्हेज नावाच्या हॉटेलला आणि तिथं मागवलेला मसाला पापड. तर सुरुवातीला आम्ही आनंद घेतला मसाला पापड खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतली ती बाजरीची भाकरी, पनीर टिक्का, दाल फ्राय, राईस, सलाड आणि तंदुरी कडक रोटी. खूप छान अशी. आणि बाहेर पडल्यावरती कडाक्याचं जेवण वगैरे करून आम्ही बाहेर पडलो. आणि कडाक्याचं ऊन होतं. उन्हाचा हा विचारूच नका इतकं. मग थंडगार पाण्याची बॉटल घेतली, मस्तपैकी पाणी वगैरे पिलो. त्यांच्याकडचं ताक वगैरे संपलं होतं. आता हा सिद्धटेक रोडचं श्री व्हेज म्हणून हॉटेल आहे. खरंच खूप सुंदर असं यमी असं जेवण होतं. इथल्या कुठल्याही हॉटेलात, इथे रोडवर जर तुम्ही कोणत्याही हॉटेलला जेवला तरी जेवण खूपच सुंदर आणि अतिशय अप्रतिम असं लागतं. आणि नॉनव्हेज खरंच खूप छान लागतं. पण त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज नाही खाल्ले, आम्ही पूर्ण व्हेज खाल्लं. काहीतरी होतं त्या दिवशी, आय थिंक सो. आणि मग अशा प्रकारे आम्ही चाललो होतो आता सिद्धटेकच्या गणपतीच्या दर्शनाला. आता सिद्धटेकचा जो गणपती आहे तो अष्टविनायकांपैकी एक आहे. जेवण करून. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही जेवण करून ना आता आम्ही पुढे चाललेलो आहोत सिद्धटेकच्या गणपतीला. आता आम्ही तिथे दर्शन घेऊन मग पुढे आम्ही जाणार आहोत आमच्या शेतामध्ये. तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत. तर हे पहा, आता हे काही अजून काही सिद्धटेक आलेलं नाहीये. शिरापूर आलेला आहे, शिरापूर. आपण 2 मार्गे येऊ शकतो फ्रेंड्स. एक तर काष्टीवरून श्रीगोंदा मार्गे टाकळी आणि डायरेक्ट दौंडवरून सिद्धटेक मार्गे टाकळी. तर अशा दोन्ही मार्गे आपण येऊ शकतो. तर आज आम्ही आलेलो आहोत दौंड मार्गे सिद्धटेक वरून टाकळीला जात आहोत आम्ही. हे पहा. आता आपण भेटूयात पुढे मंदिर आल्यानंतर जवळपास, मी तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स, हे पहा इथे अशा प्रकारे राहुटे आहेत. आणि माझं यावेळेस म्हणणं होतं की इथे खायचं होतं, गरमागरम असं जेवण करायचं होतं. पण ठीक आहे, यावेळेस ते राहूनच गेलं, काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम. हे पहा, ही आहे नदी, सिद्धटेकची नदी. हे पहा, एवढं पाणी आहे. भीमा नदी आहे सिद्धटेकची. पावसाळ्यामध्ये याला भयंकर पाणी येतं फ्रेंड्स. आणि माझ्या जवळपास खूप साऱ्या ब्लॉग्स मध्ये मी तुम्हाला ही नदी दाखवली असेल.
किती भव्य दिव्य ही नदी आहे पहा. ही दौंडला पण जाते नदी, दौंड वरून येते ही नदी आणि पुढे इकडे जाते. आणि आपल्याला कुत्रा आडवं गेला आहे. सहसा मांजराडी जाते पण आपल्याला कुत्रा आडवं गेलेला आहे. तर काय नाही, भैरवनाथ की जय, खंडोबाराया की जय. आणि आपण इकडे वळत आहोत. तिकडे वळले की असं येत आहे मांदेर. आणि हे पहा, आता आपण जात आहोत मंदिराकडे. आता हे ना अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. त्याच्यामुळे इकडे आहेत ना रस्ते वगैरे छान केलेले आहेत गणपतीला. तर जसे अष्टविनायकांमधले सगळे काही गणपती आहेत तसं सिद्धटेकचा गणपती, सिद्धटेक काय रे ते, सिद्धिविनायक का तुझा एक गावर मायावर तुझ्या भगताला पावर, राखूच मेल नवाल केलं टेकावरी देवळाल, राम रुंद गाभाराला पितळच मखर, गर्दी किती माहित नाही यात्रेला सगळे लोक येतात तेव्हा इकडच येतात अष्टविनायका. आता उतरतो आम्ही. चला फ्रेंड्स, आता आपण तर फ्रेंड्स अशा प्रकारे आलो आम्ही सिद्धटेकला. सिद्धटेक हे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. सिद्धटेक सिद्धिविनायक, तर त्याला आम्ही आलेलो दर्शन केला. तर हे ना आमच्या गावाच्या मध्येच आहे, म्हणजे जातानाच आम्हाला लागतं सिद्धटेक, म्हणून आम्ही जाता येतात तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसत असेल की आम्ही सिद्धटेकचं दर्शन घेतो नेहमी. जर या मार्गे आलो तर आवर्जून यांचं दर्शन घेतो. तसं आम्हाला नेहमीच दर्शन मिळतं, कधी लाईन मिळत नाही. आणि हो, तुम्ही जर सिद्धटेकला आला तर यांच्याकडचे चिकू घ्या, 10 रुपयाने थोडे महाग देतील, म्हणजे की गावांपेक्षा बाकी स्वस्तच मिळतील तुम्हाला. पुणे मुंबई सारख्या शहरातून आला तर खूपच स्वस्त मिळतील तुम्हाला इथे चिकू. पण अतिशय गोड आणि छान यांचे फ्रूट्स असतात, भाज्या असतात. आम्ही नेहमी इथून भाज्या वगैरे विकत घेतो. तर आणि चला दर्शन घेऊयात, गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो बाहेर. आणि बाहेर इथून ना अन्वीला दरवेळेस ना काही ना काहीतरी गिफ्ट घ्यायचंच असतं. तर हे असं बाहेर थोडंसं दृश्य आहे, तुम्हाला मी दाखवते किती छान खरेदी वगैरे, आणि खूप मनाला प्रसन्न वगैरे असं वाटतं. आणि गणपती बाप्पा माहीत नाही का मला माझ्या मनाच्या खूप जवळ वाटतात. आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पांचं म्हणजे दर्शन घेईपर्यंत ना आम्हाला खूप गाडी तापली होती, आम्हाला खूप जास्त ऊन लागलं, म्हणून अन्वीच्या पप्पांनी लस्सी आणल्या. मग आम्ही लस्सी पिलो आणि आता आम्ही निघालो होतो गावाकडे, म्हणजे शेताकडे. तर मग जाताना आमच्या दिघ्यांचं म्हणणं होतं की चला आपल्या गावाकडचं जाताना थोडासा व्ह्यू. तर जाताना असं रस्त्यामध्ये खूप छान असे सुंदर झाडे आहेत आणि खूप छान असं वाटतं. आणि माझं बालपण आहे ना इकडच्या साईडला गेलेलं आहे. ॲक्च्युली मी आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावची, मूळची. माझे आई आणि वडील दोघे तिकडचेच आहेत, परंतु माझं बालपण पूर्णपणे या भागामध्ये गेलेलं आहे. माझे वडील इकडे सर्व्हिसला होते, त्याच्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या गावी माझं पूर्ण लहानपण गेलेलं आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो तर ह्या आहेत आमच्या आईंच्या आई, म्हणजे माझ्या आजी सासूबाई. तर ह्या आहेत आमच्या टाकळीच्या आई, ज्यांना आम्ही म्हणतो टाकळीच्या आई. तर ह्या आहेत आईंच्या आई. पहा किती छान आणि सुंदर आहेत, खूप प्रेमळ आहेत, मनमिळाऊ आहेत. आणि त्यांना जसं समजलं तर आम्ही येणार तसे त्या बाहेरच आमची वाट पाहत बसलेल्या. आणि त्यांच्या घराचं ना काम चालू आहे. आम्ही आमच्या आईंच्या माहेरी आलतो, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरी टाकळीला. तर इथेच आमची शेती पण आहे. तर आम्ही आलेलो अशा प्रकारे. मग त्या आमची वाट पाहत बसल्या होत्या. आणि इथे मामांचं गाव आहे, तर अन्वीचे जे मामा आजोबा आहेत त्यांचं गाव आहे, त्यांचं घर आहे. आणि आम्ही ना इथे ना पूर्वी आईंचे वडील होते, म्हणजे अण्णा होते ना, त्यावेळेस खूप मजा यायची, धमाल यायची. या टाकळीच्या आई आहेत आणि त्या अण्णा होते, त्या दोघांची खूप भांडणं व्हायची, मग कॉमेडी मजा यायची. आणि हे पहा अशा प्रकारे मग ते हे करत आहेत, आपली मजा मस्ती चालू आहे इथे. तर मी व्हिडिओ काढत आहे म्हणून त्याच्यात ते अशी मजा करत आहे. तर हे आहे आईंचं माहेर. तर हे असं घर आहे. पूर्वी हे घर वेगळं होतं, नंतर आता बांधकाम वगैरे केलं आहे. आणि त्यांचं वरच्याही घराचं काम चालू आहे, अजून बांधकाम चालू आहे, म्हणून तेच बांधकामाचं माणसं वगैरे आहेत. तर इकडून काय करत आहेत ते बाहेर बसून पाहत होत्या. आणि आतमध्ये मामी वगैरे आहेत, तर त्यांचं शिवणकाम वगैरे चालू होतं. तर अशा प्रकारे आम्ही सिद्धटेकचं दर्शन घेऊन इकडे आलेलो. आम्ही आलो आहोत मामा आजोबांच्या घरी. मामा हाय करा. हा मामी हाय करा. हा आई हाय करा. हा नमस्कार, नमस्कार करा, नमस्कार. हा
तर अशा प्रकारे आता आम्ही बसलेलो आहोत. तर फ्रेंड्स आम्ही आलतो इकडे. आता हे आहेत मामा तर आणि हे आहेत अण्णा. हे मी म्हणत होते हे खूप छान होते. आणि आम्ही म्हणजे लहानपणापासून आम्ही लहान असल्यापासून आम्ही म्हणजे हे पणजी आजोबा, पणजी आजी, मामा आजोबा, मामी आजी, मामी आजी नसलेल्या वाटत अण्णांची. तरी हे मामी आजी आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मजा यायची. आणि हे पहा मामांचा आता वरती आता आम्ही चाललेलो आहोत. हा? मला पण चप्पल हे पहा इथे सगळं सून आहे आणि काम चालू आहे आणि आम्ही असं वरती मी चप्पल मी चप्पल घालून नीट चप्पल घालून ये आणि करू नको. आणि मी चप्पल घालून येत आहे. तुला मी चप्पल घालेल. नाही मी पुसेल ना. वरती असं बांधकाम झालेलं आहे. कसं काय वाटलं? मस्त आवाज किती मोठा होईल? मोठा हॉल होईल. आता पाहून घ्या बाबा इथेच. खाली नाही आला. आले. याला ते आतून सर- अशा प्रकारे मोठाच्या मोठा हॉल तयार झालेला आहे. छान आणि सुंदर असा. हे पहा किती छान छान झालंय. अरे हा? गार झालंय, थंड एकदम. तर मामांनी वरती असं एक हॉल काढलेला आहे. तेच दाखवण्याची चर्चा चालू आहे. तर त्यांनी नियोजन सांगत आहेत. दोघांचं चाललेलं आहे बोलणं की काय कसे काय चाललंय त्यांचं. आणि मग अशा प्रकारे हॉल आहे. आता हॉल करणार आहेत, खूप सुंदर असं करणार आहेत ते सांगत होते. मोठ्याच्या मोठा. तर अशा प्रकारे मग हे वर चढून काहीतरी त्यांना डेमो देत होते मामा आणि दोघं जण वर चढून काय 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 त्यांचं चाललं होतं. आणि त्याचं मी असंच व्हिडिओ शूट करत होते. आणि आमचे मिस्टर आणि इथे आता हे वरती चढले होते. आता इथं तुम्हाला वाटत असेल दिसताना हे काय करतायत, पण हे माझ्या मिस्टरांसाठी वरती चढणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि तीच अचिव्हमेंट आता ही मुलगी पण करायला जात आहे. का तर दोघं अतिशय कुठल्याही गोष्टीला फार घाबरतात, कुठल्या असे ॲडव्हेंचर्स करायला. तर असे तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच ते अशा अचिव्हमेंट्स करतात, म्हणजे ॲडव्हेंचर्स करतात. त्यांना शक्यतो असल्या काही गोष्टी आवडत नाहीत, पण ते केलेलं त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि इथे अशा प्रकारे चहा न पिताच आम्ही चाललो होतो. का तर चहा वगैरे नाही घेतला इथे. आणि तसंच आम्ही मग आता निघालेलो शेताकडे. तर आता आम्ही निघालो होतो आमच्या शेताकडे. आता मी तुम्हाला दाखवते शेताची टूर शेतामध्ये व्हिडिओमध्ये येईल. आणि हो, हे जे मंदिर आहे ना याचं काम माझ्या वडिलांनी केलेलं आहे. हे आहे बैरागी बाबांचं मंदिर आहे. तर इथे सभामंडप करण्याचं काम हे माझ्या वडिलांनी केलेलं आहे. तर ते मी दाखवत आहे. आणि नेहमी म्हणते आपल्या बाबांनी बांधलेलं आहे ना मम्मा. तर हो, आणि अशा प्रकारे इथे आता यात्रा भरणार आहे. अक्षय तृतीया झाल्यावर जो रविवार येतो त्यावेळेस टाकळी कडेवळी त्या गावची यात्रा असते. आणि जमलं तर मी तुम्हाला ती दाखवेल. आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आमच्या शेताकडे. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.